आराखड्यानुसार जे ठरलेलं आहे ना ते कामाची माहिती पूर्णपणे व्यवस्थित द्या तुम्ही. आता जल जीवन मिशनचं आहे ना आपले करंजखेड गावचं आहे, तर मग करंजखेड गावचे जल जीवन मिशन नुसार कुठले कुठले कामं कसे झालेले आहेत, कसे पेंडिंग आहेत ते पूर्ण सविस्तर अगोदर सांगा. नंतर स्टेप बाय स्टेप एक एक कामाचा आढावा द्या. मी काय म्हणते, नाही करंजखेडचा ताव होते ना आधी. एक एकच गावाचं जल जीवन मिशन करंजखेडचा मॅडम करंजखेडचं काय बाकी आहे काय झाले ते सांगा. बरोबर. जल जीवन मिशन योजना समजा आम्हाला ऐका ना, ऐकती नाही. जल जीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची एक प्रभावीपणे राबवलेली अंमल योजना आहे. तर जल जीवन मिशन ही योजना कशी आहे की ती केंद्र सरकारने 30 वर्षासाठी ही जर योजना झाली तर 30 वर्षापर्यंत गावात कोणत्याही प्रकारची कोणती पाणी पुरवठा योजना राबवली जाणार नाही, असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. तर आपल्या गावामध्ये जल जीवन मिशन योजना समजा राबवली जात आहे. तर जल जीवन मिशन योजना ही जिल्हा परिषद स्तरावरच त्यांचे कंत्राटदार वगैरे सगळं त्यांचं टेंडर सगळं त्यांच्या स्तरावर होतं. ग्रामपंचायतीचा त्याच्यात म्हणजे काय त्यांचं समजा कोणत्याही प्रकारचा रोल नाही, फक्त प्रशासकीय समिती सदस्य समजा ग्रामपंचायत समजा समितीतले जे सदस्य आहेत त्यांनी ती योजना कशी चालते विहीर खोलीकरण झालं की त्यांचं समजा पाईपलाईन झाली का विहीर कशी कोणत्या दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं कामकाज होतं का नाही ही पाहणी करण्याचं गाव समितीचं काम आहे व गावकऱ्यांचंही काम आहे, लोकसहभागाचं काम आहे. तर मेन मुद्दा म्हणजे आता मी याच्याकडे वळते प्रशासकीय समितीकडे. प्रशासकीय समितीनुसार जर समजा प्रशासकीयकडून त्यांचं काम असतं समजा ही टेंडर झालेले जी समजा इस्टिमेट आहे आणि तिथं त्यांच्या प्रकारे सगळं जे कामाची समजा पद्धत जी आहे ती सगळं हे केले जातं. परंतु आता आमच्या प्रशासकीय स्तरावर जिल्हा परिषद नाशिकला किंवा याला पंचायत समिती दिंडोरीला मीटिंग झालेली आहेत. आम्ही त्या कंत्राटदार त्यांच्याशी जे समजा कंत्राटदार आहेत कल्पेश मोहिते या नावाचे हे आहेत, तर आम्ही त्यांच्याकडं इस्टिमेटची मागणी केली. परत त्यांचा आराखडा आहे ते मागणी केली, परंतु त्यांनी मला अद्याप दिलेला नाही. मी माननीय सचिव या नात्याने त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी मला त्याबद्दल काही माहिती दिलेली नाहीये. आणि मुद्दा 2 मिनिटं मुद्दा कारण हे ग्रामपंचायतीकडे त्यांचं काम असतं सुपूर्द करण्याचं, तर त्यांनी मला दिलेलं नाही. दुसरा विषय एकलरेचं समजा विषय आहे, त्यांनी मला इस्टिमेट दिलेलं आहे त्याबद्दल त्याची समजा या आहे. आणि सारसाळ्याचा विषय, सारसाळ्याची पण तीच परिस्थिती आहे. जे जल जीवन मिशनचे कंत्राटदार आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचं आपल्या ग्रामपंचायतीकडं इस्टिमेट आणि त्यांनी त्यांची जी समजा प्रशासकीय कारवाईचे जे डॉक्युमेंट होते आपल्याकडे दिलेले नाही. त्यामुळं मी एक संक्षिप्त सांगते जे आमच्या मीटिंग मध्ये आढावा होत होतो की समजा आता आपल्या गावाला विहीर आहे, विहीर समजा आहे तर पाणी पाईपलाईन वितरण व्यवस्था आहे आणि पाण्याची टाकी आहे, बरोबर. तर हे काम समजा त्यांनी आपल्याकडे समजा त्यांनी सांगितलेले मीटिंग मध्ये आमच्या विषयानुसार झाले, कोणाचे किती कामं झालेले कोणाचे आमच्या सविस्तर. तर मला समजा आपली विहीर खोलीकरण पाण्याची टाकी झालेली वितरण झालेले तर सगळं कंत्राटदाराचा विषय आहे का मॅडम आमचं काम आमच्या इस्टिमेट प्रमाणे पूर्ण झालेले, परंतु माझ्याकडं मी सांगितल्याप्रमाणे त्यांना की जे तुमचं कामकाज आहे हे तुमचं जर इस्टिमेटच माझ्याकडे आलेलं नाहीये तर कामकाज कशावरून पूर्ण झालेलं आहे हा मुद्दा मेन आहे. तुम्ही या मीटिंगला तुम्ही गावासमोर सांगा हे कामकाज आमचं झालेले, कारण त्यांचं मत आहे. काल पण मला डेप्युटी इंजिनियर मी काल गेली होती सारसाळ्याच्या कामाविषयी, तर त्यांचं मत पडलं की मॅडम तुम्ही करंजखेडची योजना हस्तांतरण म्हणजे तुम्ही हस्तांतर केलं पाहिजे, काम शिल्लक नाही. सर म्हटलं मी माझ्या सचिव या नात्याने सांगते की गावातल्या लोकांचा विषय आहे की जल जीवन योजना ही पुरेपूर झालेली नाही, त्यामुळं मी हस्तांतरण करणार नाही. आणि ग्रामसभा उद्या आहे, त्या ग्रामसभेत मी विषय काय बाकी आहे काय नाही तर मी त्यांच्याकडून आढावा घेणार आहे. मी पण सांगणार त्यांनी काय कामं झालेली असं. मॅडम ऐका ना, जल जीवनचं जे काम आहे
पूर्वी जेवढी होती त्याच्या पलीकड एक पाटी मुरुम सुद्धा का माती का खडक काढला नाही. त्याच्यावरच बांधकाम करून आणि आपल्याला ती विहीर पूर्ण करून दिली. फक्त जमिनीपासून 1.5 फूट बांधकाम करून घेतलं झाली आणि ती विहीर पूर्ण झाली. आमच्या इथल्या विहिरी म्हणजे अवस्था कशी झाली आणि त्या विहिरीतलं आता पाणी एवढं खराब येतं. एक हांडा पाणी जर भरलं ना तर कमीत कमी पावशेरभर गाळ येतो त्याच्यात. गावकऱ्यांना बायांना विचारून पहा, 1/2 किलो गाळ येतो गाळ एका हांड्यामध्ये. मग ते पाणी कसं काय लोकांनी प्यायचं? याला पण फिल्टरच नाही. आणि ते ऐका जलजीवनला फिल्टर म्हणजे फिल्टरचं पाणी पाजून आलं. आपली पाणीपट्टी 1150 रुपये फिल्टर पाण्याची. हा जलजीवनमध्ये मानलेला जल जीवनचा पूर्ण विषय नाही. मी एक कंत्राटदार पर्यंत हा विषय पोहोचवते, बरोबर आहे. कारण त्यांचं मत आहे की जल जीवन योजना ही पूर्ण झालेली. त्यासाठी आपण जे ग्रामपंचायत हस्तांतर करणे कामी ते पत्र व्यवहार करतील त्या दिवशी आपण हस्तांतर करण्यासाठी स्पेशल ग्रामसभा आपण लावण्यात येईल. ग्रामसभेमध्ये ती योजना पूर्ण झालेली आहे की नाही तुम्ही त्यांच्याशी समजा हे सांगा. त्या असं पद्धतीने आहे ग्रामपंचायतची समजा जी जल जीवनची योजना आहे ती पूर्ण झाली की नाही त्याच्यासाठी आपण हस्तांतरण टिप्पणी देतील. मी त्या दिवशी याच्यासाठी मी स्पेशल मीटिंग लावण्यात येईल हस्तांतरणासाठी. कोणाचं काय मत आहे मॅडम, तिन्ही गावांमध्ये जे जलजीवन मिशनचं काम झालंय तिन्ही गावांचं सगळ्यांना सांगितल्याशिवाय हस्तांतरण करायचं नाही, कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचंच नाही. सगळ्या गावांना विचारायचं, क्लिअर कट विचारल्याशिवाय. नाही तर ती योजना एक प्रकारे अनसक्सेस झाली असं समजून तसं रिपोर्ट करायचं आपल्या ग्रामपंचायतीत. तुम्ही आता तुमच्या मार्फत हस्तांतर तुमच्याकडे करणार आहे जलजीवन मिशनचं, बरोबर आहे. इस्टिमेट ठरवत आणि तुम्हाला विचारलं होतं का त्यांनी? नाही विचारलं. मग तुम्ही आता तुमच्या ताब्यात घेणार आहेत तेव्हा कशानुसार तुम्ही काम पूर्ण झाले हे ठरवणार आहेत? त्यांनी केलेले असते. पूर्वीचे काय होते जे डेप्युटी इंजिनियर असणार, कारण त्यावेळेस मी पण समजा इथं नव्हती ज्यावेळेस तुमची गावाची गरज होती. गावाच्या नुसार त्यांनी काय केलं असेल ते मग समजा त्यावेळेस त्यांनी इथं येऊन वरिष्ठ कार्यालयाने पाठवलं असेल एखादा प्रतिनिधी. त्यांनी गावाची परिस्थिती बघितली असेल. आता गावातल्या लोकांना जे परिस्थिती दाखवणारे असतील ते पण गावातलेच असतील, बरोबर आहे. दाखवली कोणी? गावाची परिस्थिती दाखवली कोणी? त्या परिस्थिती गावाला गरज कशाची आहे ते नाही पाहिजे का त्यांनी? तर त्यामुळं त्यांची आता माझ्याकडे एक रेचा इस्टिमेट आहे त्यांनी मागवले तर ते मी त्यांना देणार, बरोबर आहे. विषय झालेला मग आता तो विषय झालेला आहे, बरोबर. सारसाळ्याचं कसं आहे आपण काय स्वतः इंजिनियर नाही त्यामुळं आपल्याला टेक्निकल बाबी काय आपल्याला त्याबद्दल सांगू शकत नाही, बरोबर आहे. आणि दुसरा विषय सारसाळ्याचा मी तुला इस्टिमेट देते तुम्हाला. तिन्ही गावांना इस्टिमेट घेऊन करणार काय आम्ही? इस्टिमेट घेऊन करणार काय? आम्हाला ज्याची गरज होती विहिरीची गरज होती ती इस्टिमेट मध्ये घेतली नाही. आज सारसाळ्याचा विषय आता एकलऱ्याचा विषय झाला. सारसाळ्याचा 2 मिनिट दादा. सारसाळ्याचं जलजीवनचं कोण बोलतंय? जलजीवन मध्ये जी टाकी बांधली काहीच उपयोग नाही, डायरेक्ट फेल गेली ती. आज गळत आहे टोटल उद्या पडेल ती. अशा पद्धतीची टाकी आहे. त्याच्यातून कुठं कनेक्शन नाही केलं, कुठं पाणी नाही, काहीच नाही, फेल गेलं ते. सांगा बरं. मित्रांनो जलजीवनाचं काम अपूर्ण आहे. कोणतंही काम पूर्ण झालेलं नाही. याच्यावर आपण सगळ्यांनी देखभाल करून पुढचे कागदपत्र आपण निर्णय घेणार. हा तुम्ही विषय जलजीवन तुमचं झालं त्यांचा आता समजा मॅडम